साधारणतः आता आपल्या ज्या स्टेप्स आहे की ज्याच्यात आपण म्हणतो की डेटा जेव्हा आपण म्हणतो सुरुवातीला की व्हॉट इज डेटा. त्या डेटामध्ये तुम्हाला समजलं असेल की आता एकतर डेटा कलेक्ट होतो फ्रॉम बिझनेस और डेटा गॅदर केला जातो. म्हणजे एकतर आपण ॲज अ बिझनेस डेटा अॅनालिस्ट एंड युजरकडे जातो किंवा बिझनेस अॅनालिस्ट असतात ते डेटा कलेक्ट करायचं काम करतात आणि ते आपल्याला टेक्निकली म्हणजे टेक्निकल लोकांकडे डेटा अॅनालिस्ट लोकांकडे देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून आपल्याला पुढच्या स्टेप्स करावं लागतात. म्हणजे शक्यतो काय होतं ना की डेटा आणि हा कलेक्शन ऑफ द डेटा इज समथिंग विच इज डन बाय द बिझनेस अॅनालिस्ट पीपल और डेटा अॅनालिस्ट पीपल ॲज वेल. की ह्या ज्या दोन गोष्टी आहे ना त्या केल्या जातात आणि त्यानंतरची प्रोसेस आहे क्लिनिंग किंवा प्रिपरेशन वगैरे. आता तुम्हाला इथे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की जेव्हा आपण डेटा प्रिपरेशन म्हणतो ना की तर द डेटा प्रिपरेशन ही गोष्ट जी आहे ना की ज्याच्यात बऱ्याचशा गोष्टी येतात. ते जवळपास 80% काम आपलं जे असतं ते म्हणजे कोणत्याही डेटा अनालिटिक्सच्या प्रोजेक्टवर जेव्हा आपल्याला काम करायचं असतं तेव्हा 80% काम जे आहे ते आपलं डेटा प्रिपरेशनवरती असतं. म्हणजे जो काही डेटा येतोय म्हणजे जो बिझनेसकडनं डेटा येतोय तो म्हणजे असा क्लीन डेटा नसतो. बऱ्याच वेळा काय असतं ना त्याच्यात काही जंक कॅरेक्टर असतात, काही मिसिंग एंट्री असतात, नल व्हॅल्यू असतात. आता नल ही कन्सेप्ट ज्यांना टेक्निकली थोडंफार माहिती असेल तर नल म्हणजे काय आहे तर एम्प्टी एम्प्टी व्हॅल्यूज असतात किंवा मिसिंग रेकॉर्ड असतात. बऱ्याच वेळा काय होतं ना बिझनेसकडनं जेव्हा डेटा येतो तेव्हा आता काही मशीन रीड करतात डेटा. म्हणजे आता सपोज एखादा बारकोड आहे. बारकोड जेव्हा जेव्हा स्कॅन होतात स्कॅनर मशीन असतात आपण कोणत्याही बिझनेसमध्ये. तर ते काय करतात स्कॅन करतात बारकोड आणि मग त्यानंतर त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन येते. तर बऱ्याच वेळा टेक्निकल ग्लिचमुळे काय होतं ना की जो काही डेटा येतो ना तो क्लीन असेलच असं काही नाही. म्हणजे त्याच्यात काय होतं ना की टेक्निकल प्रॉब्लेम आला जे काही रीड केलं प्रोडक्टचं इन्फॉर्मेशन ती मिसिंग झाली म्हणजे ती एम्प्टी आली. बाकीची इन्फॉर्मेशन आली परंतु काही इन्फॉर्मेशन एम्प्टी आली किंवा नल आली. तर अशा वेळेस आपल्याला ह्या गोष्टी क्लीन कराव्या लागतात किंवा क्लिअर कराव्या लागतात. मग त्यात बऱ्याचशा गोष्टी आहे की मिसिंग व्हॅल्यूला कसं डील करायचं. म्हणजे मिसिंग म्हणजे एम्प्टी व्हॅल्यूला. त्यानंतर काय जे काही बाकीचे जंक कॅरेक्टर असतात किंवा असे म्हणतो ना आपण रॉ डेटा किंवा असा रँडम डेटा असतो. त्या टाईपचा डेटा असेल तर त्याला व्यवस्थित करणे. अ, परत डेटा टाइप करेक्शन करणे. आता मी तुम्हाला सांगितलं क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटा. आता क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे, की क्वांटिटेटिव्ह डेटा जो आहे ना, म्हणजे क्वांटिटी म्हणा, सेल्स क्वांटिटी म्हणा, प्राइस म्हणा, सेल्स रेव्हेन्यू म्हणा, ह्या गोष्टींना काहीतरी सपोर्टिव्ह पाहिजे. म्हणजे तुम्हाला एकतर प्रॉडक्ट नेम पाहिजे. म्हणजे क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटा. तर क्वांटिटेटिव्ह डेटा कोणावर डिपेंड आहे? तर क्वालिटेटिव्ह डेटावरती. म्हणजे जर तुमचा प्रॉडक्ट जर असेल, तरच त्याची काहीतरी प्राइस असणार आहे, तरच त्याची काहीतरी क्वांटिटी असणार आहे आणि तरच त्याचा काहीतरी रेव्हेन्यू असणार आहे. म्हणजे हे दोघं काय आहे? इंटरडिपेंडंट म्हणता येईल. जास्त करून काय ना क्वांटिटेटिव्ह डेटा हा क्वालिटेटिव्ह डेटावर डिपेंड असतो. म्हणजे क्वालिटेटिव्ह डेटाशिवाय आपलं एनालिसिस पूर्ण होऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी असतात. म्हणजे हे जे क्लीनिंग म्हणतो ना आपण क्लीनिंग, प्रोसेसिंग ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या थर्ड जे स्टेप म्हणतो आपण किंवा सेकंड स्टेप म्हणतो क्लीनिंगची, त्याच्यात आपल्याला बरेचसे कामं करावं लागतात आणि हे कामं जे आहे ना आपण ते प्रॅक्टिकली ह्याच्यात करणार आहोत पॉवर बीआयमध्ये. पूर्ण कसं क्लीन करणार आहोत आणि एक्सेलमध्ये पण करणार आहोत. एक्सेलमध्ये मी तुम्हाला थोडेफार ऑपरेशन सांगणार आहे की आपण कसं काय काय करू शकतो आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ती अॅनालाइज द डेटा. अॅनालिसिस करण्याचं काम जे असतं म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला जो डेटा असतो त्याच्यातून आपल्याला व्यवस्थित अॅनालिसिस जे म्हणतो ना आपण, की मी सांगितलं की एक डेटा जर दिला तर त्याच्यात तुम्ही जास्तीत जास्त कोणते क्वेशन्स विचारू शकतात. आता बऱ्याच वेळा काय होतं ना की बिझनेसकडनं पण काही क्वेशन्स येतात. म्हणजे जेव्हा आपण रिअल टाईम प्रोजेक्टवर काम करतो ना त्यावेळेस बिझनेसच्या रिक्वायरमेंट असतात. हे कोण देतं? तर बिझनेस अॅनालिस्ट असतात. तर आता तुम्हाला ह्या 2 गोष्टी पण क्लिअर पाहिजे. जेव्हा तुम्ही ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून काम करणार आहे, तर बिझनेस अॅनालिस्ट लोकं असतात आणि एक तर तुम्ही डेटा अॅनालिस्ट. ठीक आहे. तर बिझनेस अॅनालिस्ट हे जे आहे ना, ते बिझनेस फेसिंगला असतात. बिझनेस फेसिंगला म्हणजे काय ना, त्यांना डोमेन नॉलेज किंवा फंक्शनल नॉलेज बऱ्यापैकी असतं आणि ते लोकं काय करतात, जे काही ॲक्चुअल बिझनेसमध्ये लोकं आहे. सपोज एखादी लेट्स से मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये
आता सपोज कारची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, तर कारच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे एंड युजर असतात, म्हणजे आता सपोज कोण असतात की जे कार डीलर वगैरे असतात. मग कार डीलर ॲक्चुअल कस्टमर बरोबर वर्क करतात. मग हे बिझनेस अनालिस्ट लोक काम काय करतात, तर हे बिझनेस अनालिस्ट लोक यांच्याबरोबर जे सपोज कार डीलर वगैरे आहे किंवा ते जे सेल्स पर्सन आहे त्यांच्याशी इंटरॅक्ट करत असतात आणि त्यांच्याकडून डेटा कलेक्ट करायचं काम करण्याचं काम करतात. म्हणजे ते अशी माहिती काढत असतात की कोणतं प्रोडक्ट जास्त सेल होतंय, कोणतं कारचं मॉडेल जास्त सेल होतंय, कस्टमरचे काय रिव्ह्यू पॉइंट्स आहे, किंवा कस्टमरना कोणत्या इम्प्रूव्हमेंट किंवा सजेशन सांगितलेले आहे की अशा टाईपचा जो डेटा आहे ते कलेक्ट करण्याचं काम करत असतात. आणि तो डेटा जो आहे म्हणजे जो बिझनेसचा डेटा आहे तो इकडे आपल्याला डेटा अनालिस्ट लोकांना पास केला जातो. मग काही क्वेश्चन्स असे असतात की मग सेल्सचे पर्सन आहे, लेट्स से सेल्स मॅनेजर आहे, तो सेल्स मॅनेजरला काय एक्सपेक्टेड असेल, त्याचं काम काय असतं ना की त्याला त्याच्या अंडर जेवढे काही सेल्स पर्सन आहे ते किती सेल करताय. आता हा त्याचा ही त्याची एक रिक्वायरमेंट असते. मग अशा पद्धतीचा जो रिक्वायरमेंट अशा पद्धतीची जी रिक्वायरमेंट असते ना, ती आन्सर करण्याचं काम आपलं ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून लोकांचं काम असतं. तर हे लक्षात घ्या. तुम्हाला काही म्हणजे जे म्हणतो ना, की आपण सुरुवात कुठून करायला पाहिजे. आता सध्या टेक्निकली जास्त बघू नका. तुम्ही हे एंड टू एंड पिक्चर नेहमी लक्षात ठेवायचं. जेव्हा कधी तुम्ही ॲज अ डेटा अॅनालिस्ट किंवा डेटा अॅनालिटिक्स एरियामध्ये काम करण्याचं काम येतं, तेव्हा तुम्हाला हे एंड टू एंड पिक्चर क्लिअर पाहिजे. म्हणजे तुम्ही एकतर टेक्निकल साइडला असतात, तुम्ही इंटरॅक्ट करतात एकतर बिझनेस अॅनालिस्ट लोकांबरोबर किंवा प्रोजेक्ट मॅनेजर लोकांबरोबर. अशा लोकांबरोबर इंटरॅक्ट करून तुमचं काम असतं, जो काही रॉ डेटा येतोय, जो काही डेटा येतोय वेगवेगळ्या सिस्टममधून, तो घ्यायचा, त्याला क्लीन करायचं, प्रिपेअर करायचं, प्रोसेस करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ॲनालिसिस परफॉर्म करायचं आहे. ॲनालिसिस परफॉर्म करताना तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन्स पडले पाहिजे त्या पर्टिक्युलर डेटाबद्दल. जर तुम्हाला नसतील पडतील, तर ते बिझनेसकडनं पण येऊ शकतात. म्हणजे त्यांचे पण रिक्वायरमेंट मी जसं सांगितलं सेल्स मॅनेजरला एक रिक्वायरमेंट असू अशी असू शकते, की त्याच्या अंडर जेवढे सेल्स पर्सन आहे त्यांच्या प्रत्येकाचा किती सेल होतोय. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतात. मग ते क्वेश्चन्स आपण अ, तसे घेतो. तर हे एक झालं. आणि अजून जेव्हा रिअल टाईम प्रोजेक्टवर आपण जेव्हा काम करतो, तेव्हा एक बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट म्हणून BRD म्हणून एक डॉक्युमेंट असतं. जेव्हा IT मध्ये आपण काम करतो ॲक्चुअल. आता तेव्हा त्याचं मी थोडंफार तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय, की कसं असतं ते. तर त्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं, की रिक्वायरमेंट फेज असते. आता ज्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा ज्यांचं कम्प्युटरमध्ये नॉलेज आहे थोडंफार, त्यांना जनरली ह्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या लाईफ सायकल आहे, त्या जनरली माहीत असतात. परंतु जरी नसतील आता कोणाला काही आता शक्यतो मी असं अझ्युम करतोय, की कोणाला जास्त माहीत नाही. पण प्रत्येक प्रोजेक्ट डेटाचा प्रोजेक्ट किंवा किंवा डेटा अॅनालिटिक्सचा प्रोजेक्ट घ्या किंवा आयटीचा प्रोजेक्ट घ्या कोणताही. तर त्याच्यात अशा वेगवेगळ्या फेजेस असतात. एक पहिली फेज असते ती रिक्वायरमेंट गॅदरिंग. रिक्वायरमेंट गॅदरिंगमध्ये जे बिझनेसचे लोक असतात, बिझनेस अनालिस्ट वगैरे, ते जे काही एंड युजर असतात किंवा बिझनेसचे लोक असतात त्यांच्याशी इंटरॅक्ट करतात आणि त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचं काम करतात. दुसरी जी असते स्टेप ती डिझाइन फेज असते. ज्याच्यात जे काही रिक्वायरमेंट भेटली त्याच्यावरती डिझाइन म्हणजे पूर्ण प्रोजेक्टचं जे आहे म्हणजे आपण म्हणतो आर्किटेक्चर म्हणा किंवा त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टच्या डिझाइन फेजेस वगैरे म्हणजे पूर्ण कोण काय काम करेल, आपल्याला डेव्हलपर किती लागतील, त्यानंतर ॲनालिस्ट किती लागतील, टेस्टर किती लागतील, मग त्यानंतर रिलीज मॅनेजर वगैरे असतात ते पुढे असतात ते. तर हे सगळे किती लागतील, ह्या सगळ्याचं एस्टिमेशन वगैरे करण्याचं काम ह्या डिझाइन फेजमध्ये किंवा रिक्वायरमेंट गॅदरिंग आणि एस्टिमेटच्या फेजमध्ये होत असतं. आणि हे डिझाइनमध्ये झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला एक डेव्हलपमेंट फेज असते. त्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आपल्याला सर्व गोष्टी ह्या ॲक्चुअली इम्प्लिमेंट करायच्या असतात. म्हणजे सपोज तुम्हाला एखादा प्रोजेक्ट दिलाय, त्या प्रोजेक्टची जी काही एंड गोल असेल किंवा जे काही रिझल्ट आपल्याला पाहिजे, ते डेव्हलप करण्याचं काम ह्या थर्ड फेजमध्ये होत असतं. आणि त्यानंतर टेस्टिंग फेज असते. टेस्टिंगमध्ये जे काही आपण डेव्हलप केलेलं आहे किंवा इम्प्लिमेंट केलेलं आहे, त्याची टेस्टिंग करणारी एक वेगळी टीम असते. आणि ह्या टेस्टिंगमध्ये जे काही प्रॉब्लेम येतील ते सॉल्व्ह करण्याचं काम डेव्हलपमेंट टीमचं असतं. आणि शेवटी डिप्लॉयमेंट असतं किंवा रिलीज असतं. जिथे आपण जे काही आपण प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे तो रिलीज करण्याचं काम
हे फायनल फेजमध्ये असतात. आता याच्यात बरेचसे असतात. याचं मी एक सेपरेट सेशन घेईन, जिथे तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट मॅनेजमेंट मेथोडॉलॉजीज काय-काय असतात, कोणते-कोणते फेजेस असतात ते सांगेल. याचं मी फक्त इथं एक शॉर्टमध्ये याच्यासाठी दिलंय, की आपल्याला ह्या पूर्ण फेजेस ओव्हरऑल किंवा ओव्हरव्ह्यू पाहिजे त्या फेजेसचा, जेणेकरून आपण आपल्या डेटा अनॅलिटिक्सच्या फेजेसमध्ये हे थोडं रिलेट करू शकतो. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आता मी ह्या ज्या सर्व गोष्टी आहे झाल्यानंतर अनालिसिस वगैरे झाल्यानंतर शेवटची जी स्टेप आहे ना, की व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे काय करतो आपण, एकतर रिपोर्ट्स क्रिएट करतो किंवा जे काही डेटा आहे तो आपण पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करतो. म्हणजे जे काय आहे व्हिज्युअलाइज करायचं काम. हे व्हिज्युअलाइज करण्याची गरज का? तर व्हिज्युअलायझेशनच का? म्हणजे आपण डेटा आपण डायरेक्टली काही असं टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये वगैरे डिस्प्ले करू शकत नाही का? तर करू शकतो. टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये पण करू शकतो. परंतु जेव्हा आपण व्हिज्युअलायझेशनमध्ये किंवा चार्ट्समध्ये डेटा रिप्रेझेंट करतो, तो लवकर नोटीस होतो. लवकर म्हणजे समोरच्याला नॉन टेक्निकल माणसाला पण लगेच समजतो. त्यासाठी हे व्हिज्युअलायझेशन्स आलेले आहे. ठीक आहे. आणि ह्या व्हिज्युअलायझेशन्समध्ये डॅशबोर्ड असतात. पूर्ण डॅशबोर्ड असतात. आता डॅशबोर्ड म्हणजे पूर्ण एक स्क्रीन म्हणायची आणि त्या स्क्रीनमध्ये छोटे-छोटे मल्टिपल जेव्हा चार्ट्स येतात आणि कॉम्बिनेशन ऑफ ऑल दिस चार्ट इज नथिंग बट अ डॅशबोर्ड. तर ही एक कन्सेप्ट ठेवा. म्हणजे एंड टू एंड पिक्चर जे आहे ना, ते तुमच्या माइंडमध्ये नेहमी असू द्या. जरी तुम्हाला जरी फ्रेशर असाल तुम्ही, म्हणजे फार एकदमच फ्रेशर आहे तुम्ही, काहीच माहीत नाही, तरी तुम्हाला ह्या ज्या स्टेप्स आहे ना, त्या पूर्ण माहीत जरी असल्या आणि त्याच्याशी तुम्ही रिलेट करायचे ह्या सर्व गोष्टी. म्हणजे स्टार्टिंग कुठून होते आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, ह्या गोष्टी. आणि ह्या सर्व स्टेप्स आहे ना, आपण डिटेलमध्ये म्हणजे कलेक्शनमध्ये काय होतं, क्लीनिंगमध्ये काय होतं, ह्या प्रॅक्टिकली आपण घेणार आहोत. फक्त आता मी आज तुम्हाला एक एक्सप्लोरेशन आपलं जे डेटा आहे ते बघणार आहोत आपण. त्याच्यात आपल्याला अं, व्हिज्युअलायझेशन सांगणार आहे मी. थोडंसं व्हिज्युअलायझेशन सांगणार आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं प्रॅक्टिकल बघूया, की कसे आपण डेटा जो आहे एक्सेलचा तो आपण कसा व्हिज्युअलाइज करू शकतो किंवा नॉर्मल तुम्हाला फक्त एक आयडिया देईल आणि त्यानंतर एक्सेलचं एक स्पेसिफिक सेशन होणार आहे. म्हणजे त्याच्यात आपले बरेचसे पॉइंट्स आपल्याला प्रॅक्टिकली कव्हर करायचे विथ सम एक्झाम्पल्स. ते पुढे घेणार आहोत. फक्त आज आपल्याला नेमके कोणते चार्ट्स असतात, डिफरंट डिफरंट चार्ट्स व्हिज्युअलायझेशनमध्ये ते बघणार आहोत. तर व्हिज्युअलायझेशनचे बेनिफिट्स काय? म्हणजे आपण जो काही डेटा आहे, तर ईझी टू स्पॉट पॅटर्न. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, की जेव्हा आपण डेटा पिक्चर्समध्ये रिप्रेझेंट करतो, तेव्हा तो लगेच स्पॉट होतो. नंतर क्लस्टर्स म्हणजे ग्रुपिंग करू शकतो आपण. काही गॅप्स असतील डेटामध्ये, काही एक्सेप्शन्स असतील, ते लवकर दिसतात. गुड फॉर फाइंडिंग द अनएक्सपेक्टेड, म्हणजे जे आपल्याला समजत नाही. नॉर्मल आपल्या जे साध्या डोळ्यांनी आपण जे बघू शकत नाही, ते आपण व्हिज्युअलाइज केल्यानंतर लगेच दिसेल. आणि गुड फॉर कम्युनिकेटिंग, लगेच आपण ते एक्सप्लेन करू शकतो व्यवस्थित. न्यूमेरिकल समरीज, आता होलिस्टिक म्हणजे चार्ट स्वतःहून बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन करू शकतात. म्हणजे असं नाही की आपण स्वतःहून एक्सप्लेन करायला पाहिजे. काय होतं ना, आपण एखादा चार्ट क्रिएट केला आणि एखाद्या बिझनेसच्या मॅनेजरला वगैरे शेअर केला, तर ते स्वतःहून ते एक्सप्लोर करून ते थोडे त्यांना समजू शकतं, की त्याच्यावर त्यांना समजेल की नेमके टॉप परफॉर्मिंग प्रोडक्ट कोणते, कोणत्या रिजनमध्ये जास्त सेल होतोय. अशा गोष्टी चार्टकडे बघून ते पण समजू शकतात. त्यामुळे हे भरपूर इफेक्टिव्ह आहे. आणि समरीज वगैरे आपण क्रिएट करू शकतो. आणि डिफरन्सेस आर क्लिअर विथ द व्हिज्युअलायझेशन्स, म्हणजे जे काही फरक आहे डेटामध्ये, तर ते व्हिज्युअलायझेशनने क्लिअर होतात लगेच. चार्ट्स कोणते यूज करायचे? तर कॅटेगरीचे चार्ट असतात. काही कॅटेगरी वाईज डेटा असतो आपला. त्यावेळेस आपल्याला बार चार्ट्स, ग्रुप बार चार्ट्स आणि पाय चार्ट्स यूज करायचे असतात. आता हे आपण डिटेलमध्ये बघूया. त्यानंतर क्वांटिटी जेव्हा असतात, तेव्हा आपल्याला डॉट प्लॉट्स, बॉक्स प्लॉट, हिस्टोग्राम्स वगैरे यूज करायचे असतात. आणि असोसिएशन, म्हणजे असोसिएशन म्हणजे काय, रिलेशनशिप असेल, की लाईन चार्ट आहे. मग लाईन चार्टमध्ये आपल्याला जर डे वाईज लेट्स से रेव्हेन्यू बघायचा आहे किंवा मंथ वाईज रेव्हेन्यू बघायचा आहे, तर मंथ आणि रेव्हेन्यू किंवा प्रोडक्ट आणि रेव्हेन्यू यांचं रिलेशनशिप आहे. म्हणजे प्रोडक्ट जिथे असेल त्याचा रेव्हेन्यू काहीतरी भेटणार आहे आणि त्यात मग असं त्यावेळेस आपण लाईन चार्ट यूज करू शकतो, स्पार्क लाईन्सेस किंवा स्कॅटर प्लॉट्स. असे हे चार्ट्स लक्षात असू द्या. बऱ्याच वेळा आपल्याला इंटरव्ह्यू वगैरे जेव्हा देतो आपण, त्यावेळेस आपल्याला विचारलं जातं की तुम्ही सांगा
की बार चार्ट केव्हा यूज करायचं, किंवा तुम्हाला विचारले जातं की लाईन चार्ट का यूज करायचा आणि केव्हा यूज करायचा. आणि तुम्हाला किंवा एखादा असा डेटा देतील, एखादा डमी डेटा देतील आणि सांगतील की हा डेटा आहे मला चार्टमध्ये प्रिपेअर करायचा आहे किंवा चार्टमध्ये प्रेझेंट करायचा आहे, तर तुम्ही याच्यासाठी कोणता डेटा चार्ट यूज करणार. तर अशा टाईपचे पण क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर त्यासाठी ही थोडी अंडरस्टँडिंग असू द्या. आता बार चार्ट जेव्हा कधी यूज करायचे आपण, तर बार चार्ट यूज करण्यासाठी हाऊ मच आणि हाऊ मेनी, म्हणजे जेव्हा असं आपल्याला होतं ना की किती आणि किती आणि कोणते, अशा टाईपचं जे असेल, तर अशा टाईपचा डेटा जेव्हा असेल तेव्हा आपण हे बार चार्ट्स यूज करू शकतो. आता बार चार्ट्स हे आहे ना, खूप सिंपल आहे. म्हणजे सुरुवात कोणाची होत असेल चार्ट वगैरे क्रिएट करण्याचं काम, तर ती बार चार्ट पासून होऊ शकते. तर न्यू क्लायंट वर्सेस रिटर्निंग क्लायंट, म्हणजे एखाद्या बिझनेसमध्ये नवीन येणारे क्लायंट किती आणि रिटर्निंग येणारे क्लायंट किती, हे जर कंपॅरिझन करायचं असेल तर त्यावेळेस आपण बार चार्ट यूज करू शकतो. एखाद्या प्रोडक्टचे व्ह्यूज किती, पर प्रोडक्ट व्ह्यूज किती आहे, ते कंपॅरिझन करायचं असेल तर आपण बार चार्ट यूज करू शकतो. प्रॉफिटेबिलिटी बाय सर्व्हिस, एखादी सर्व्हिस आहे, मग त्या सर्व्हिसच्या प्रॉफिटेबिलिटी फाइंड आउट करायची असेल किंवा त्याची कंपॅरिझन करायची असेल तर ते आपण करू शकतो. आता एक्झाम्पल पण आहे. आता हे एक एक्झाम्पल आहे जिथं की पेमेंट आहे. लेट्स से पेमेंट, आता सपोज काय चेकचे पेमेंट आहे, क्रेडिट कार्डचे पेमेंट आहे, डेबिट कार्डचे पेमेंट आहे किंवा डिजिटल वॉलेटचे किंवा कॅशचे. आता तुम्ही बघा त्याच्यावरती किती पेमेंट होतात चेकने, त्यानंतर क्रेडिट कार्डचे किती होतात, डेबिट कार्डचे, असं सिंपल आपल्याला फक्त बघायचं असेल. म्हणजे ही झाली कॅटेगरी, म्हणजे चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट आणि कॅश, हे आहे एक कॅटेगरी. आणि ह्या कॅटेगरीच्या अगेन्स्ट जेवढे काही ट्रान्झॅक्शन होतात, मग त्यासाठी आपण त्याची फ्रिक्वेन्सी घेऊ शकतो किंवा सम घेऊ शकतो, ॲव्हरेज घेऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन द डेटा. तर हे लक्षात असू द्या, जेव्हा कॅटेगरी वाईज आपल्याला काही कंपॅरिझन करायचं असतं त्यावेळेस आपण बार चार्ट यूज करू शकतो. मग याच्यात व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असतात. आता हे व्हर्टिकल बार चार्ट आहे, हॉरिझॉन्टल पण असतात. जसे आपल्याला पाहिजे तसे आपण ते डेव्हलप करू शकतो. याचे सर्व आपण प्रॅक्टिकली घेणार आहोत. फक्त इथं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. दुसरा जो आहे तो ग्रुप बार चार्ट. आता ग्रुप बार चार्ट आणि बार चार्ट हे दोन्ही सेम आहे. याच्यात फक्त डिफरन्स काय आहे की दोन प्रेडिकेटर्स असतात. प्रेडिकेटर्स म्हणजे काय, दोन आउटपुट म्हणा किंवा आउटकम्स म्हणा. आता त्याचं एक्झाम्पल म्हणून आहे ना, आता ॲडिटिव्ह इफेक्ट्स असतात. म्हणजे आता याच्यात कसं आहे, या बार चार्टमध्ये फक्त हा बार आहे ना चेकचा, तो दोन म्हणजे एकच कॅटेगरी येते. क्रेडिट कार्डमध्ये एकच आउटकम आहे. परंतु याच्यात जर दोन असतील काही, तर ते आता एक्झाम्पलमध्ये बघूया आपण. तर त्याचा इफेक्ट काय होतो किंवा ॲडव्हांटेज काय आहे, तर इंडिपेंडंट इफेक्ट ऑन अ आउटकम. ॲडिटिव्ह इफेक्ट म्हणजे ॲडिशनल इफेक्ट एक होऊ शकतो. आणि इंटरॅक्शन्स, जेव्हा दोन व्हेरिएबल एकमेकावरती डिपेंडंट असतील त्यावेळेस ते त्याचं इंटरॅक्शन जे असतात ते दाखवण्याचं काम ह्या ग्रुप बार चार्टमध्ये होतं. आता ह्याचंच एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला अजून क्लिअर होतील. आता हे फेसबुकचे व्ह्यूज आहे सपोज, लेट्स से फेसबुकचे सबस्क्रायबर्स आणि व्हिजिटर्स. सबस्क्रायबर म्हणजे हे जे ब्ल्यू आहे आणि हे जे लाईट कलर आहे, तो व्हिजिटरचा आहे. म्हणजे व्हिजिट किती करतात आणि ॲक्चुअल सबस्क्राईब किती होतात. आता सेम आहे इथं प्रत्येकाचं. म्हणजे हा बार चार्ट काय आहे, हा एक ग्रुप आहे, हा दुसरा ग्रुप आहे, हा तिसरा ग्रुप आहे. असं ग्रुप बार चार्ट असतात. ठीक आहे. तर Facebook, Twitter, Instagram, Pinterest आणि LinkedIn अशा प्रत्येकाचं हे दिलेलं आहे. आता ही ही एक कॅटेगरी झाली, पण प्रत्येक कॅटेगरीत दोन प्रेडिकेटर असतील किंवा दोन आउटकम आहे. असे जेव्हा दाखवायचे असेल तेव्हा आपल्याला बार चार्ट, ग्रुप बार चार्ट यूज करायचे असतात. आता इथं हेच अशा पद्धतीने पण आपण डिस्प्ले करू शकतो, वरती आणि खालती. म्हणजे हे फक्त व्हिज्युअलायझेशन ज्याला जशी चॉईस असेल तसं डिस्प्ले करण्यासाठी आहे. आणि याच्यात आपल्याला काय आहे, की याची एंगेजमेंट पण आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आता इथं म्हटलं की Instagram आणि Facebook म्हणजे जवळपास 57% त्यांची आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला इन्साईट भेटतात वेगवेगळे. मग जेव्हा आपण बिझनेसला एक्सप्लेन करायचे असतात त्यावेळेस आपल्याला हे सोयीचं असतं. त्यानंतर तिसरा जो चार्ट आहे पाय चार्ट. आता पाय चार्ट बऱ्याच वेळा म्हणतात की हा एक चार्ट जंक आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आता मी पण जेवढे काही प्रोजेक्ट्सवर काम केलंय, बऱ्याच वेळा पाय चार्ट हा म्हणजे जास्त यूज केला जात नाही. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं ना, की पाय चार्ट हा दिसायला एवढा खास नाही म्हणजे तसं बघितलं तर.
परंतु म्हणजे त्याच्यामुळे काय आहे, त्याचं थोडं बॅड इम्प्रेशन म्हणू शकतो आपण, की पाय चार्ट जास्त म्हणजे व्यवस्थित दिसत नाही, किंवा त्याचं काय आहे फक्त की पर्सेंटेज दाखवायचे असेल तेव्हाच जास्त यूज केला जातो, आणि कॅन बी हार्ड टू रीड आणि इंटरप्रेट. जर जास्त कॅटेगरी असेल तर, छोट्या कॅटेगरी असेल ना 2-3, तर पाय चार्ट योग्य आहे. परंतु खूप साऱ्या कॅटेगरीज असतील तर त्यावेळेस हा पाय चार्ट यूज करू शकत नाही जास्त. आता कधी यूज करायचा, तर ऑर्गनायझेशन मे रिक्वायर पाय चार्ट्स, म्हणजे ज्या काही बिझनेसमध्ये आपण काम करतो त्यांना पाय चार्ट्समध्ये डेटा पाहिजे असेल. क्रॉस कल्चरल डेटा म्हणजे वेगवेगळ्या कल्चरचा डेटा म्हणजे म्हणू शकतो आपण, त्यावेळेस आपल्याला डिस्प्ले करायचा असेल तर तो आपण करू शकतो. सर्क्युलर डिस्प्ले किंवा रोटरी कंट्रोल्स आपल्याला दाखवायचे असेल तर त्यावेळेस करू शकतो, आणि ते व्यवस्थित दिसतात. आता याच्यात जर एक एक्झाम्पल घेतलं तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं आहे, सबस्क्रायबर्स आहे. आता याच्यात आपण हे पाय चार्टमध्ये पण दाखवू शकतो. कसे दाखवू शकतो, तर पर्सेंटेज वाईज. याच्यावरून आपल्याला काय समजतं, की हा चार्ट आपण जेव्हा पाय चार्टमध्ये हा डेटा जो पाय चार्टमध्ये डिस्प्ले केल्यानंतर आपल्याला कळतं, की सगळ्यात जास्त पर्सेंटेज कोणाचे आहे. Facebook आणि त्यानंतर Instagram किंवा Twitter हे थोडे जास्त आहे. बाकीचे हे जे आहे ते कमी आहे. मग याच्यावरून आपल्याला हे पाय चार्टवरून आपल्याला याचे पर्सेंटेज वाईज कळतात. आता हे कसे आहे ना, एक जवळपास 6च कॅटेगरी आहे, त्याच्यामुळं डेटा व्यवस्थित दिसतो. परंतु जेव्हा याच्या 10 कॅटेगरी जर झाल्या, तर हा पाय चार्ट व्यवस्थित दिसत नाही. खूप असा कंजेक्टेड वाटतो. त्यामुळं पाय चार्ट हा जास्त यूज केला जात नाही. फक्त जेव्हा छोट्या कॅटेगरी असतात तेव्हा तो यूज करायचा असतो. याला जर थोडंसं चेंज केलं आणि अशा पद्धतीने हा डिस्प्ले केला, तर हा अजून व्यवस्थित दिसतो. हे थोडे आउटसाइड घेतले, हे लेबल्स वगैरे, तर हा असा दिसतो. आणि याच्याच ऐवजी आता थोडा हायलाइट केला फक्त Facebook, तर ते असा एक मीटरसारखा दिसतो म्हणजे. तर तो हा पण अजून एक व्यवस्थित आपण डिस्प्ले करू शकतो. याच्यात एक 3D पाय चार्ट पण असतात. हा असा डिस्प्ले करू शकतो आपण. तर ह्या सर्व गोष्टी आहे ना, आता इथे एक आता हा अजून एक थोडासा चेंज केलाय त्याचा लूक अँड फील. परंतु जे काय आहे ते म्हणजे व्यवस्थित दिसण्यासाठी, म्हणजे याच्यात पण आपण जे काय आहे ना, ते व्यवस्थित डिस्प्ले करणार. आता हे का मी सांगतो एवढं, कारण की काय आहे ना, जेव्हा आपण व्हिज्युअलायझेशन किंवा डॅशबोर्ड क्रिएट करतो, तेव्हा आपला जो डॅशबोर्ड आहे ना, तो व्यवस्थित जर दिसला, तरच ते बिझनेसच्या लोकांना व्यवस्थित ते इम्प्रेस होऊ शकतात आणि त्यांना जास्तीत जास्त डिसिजन घ्यायला मदत होईल. त्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आता नंतरचा जो प्लॉट होता, चार्ट आहे तो डॉट प्लॉट्स. मग आता डॉट प्लॉट्समध्ये काय असतात ना, की जे काही सिंगल पॉइंट्स ऑफ डेटा असतात, ते डिस्प्ले करतात. इट डझंट समराइज द डेटा, म्हणजे सम नाही करत, म्हणजे समराइज नाही करत. आपण ॲडिशन करत नाही त्या डेटाचं. मग आता फक्त जे काही व्हेरिएबल्स आहे ना, एकतर मेजर्ड ऑर स्केल, म्हणजे जे काही एक्सपेरिमेंटल डेटा आहे तो आपल्याला तो डिस्प्ले होतो. क्वांटिटेटिव्ह ऑर कंटिन्युअस डेटा, आणि इंटरव्हल किंवा रेशो लेव्हल, म्हणजे जे काय आहे प्रमाण दाखवायचं असेल तेव्हा आपण हे करू शकतो. आता याचे एक्झाम्पल दिलेले आहे. नंबर ऑफ कस्टमर कॉन्टॅक्ट्स म्हणजे किती आहे, म्हणजे लेट्स से एखाद्या सिटीमध्ये तुमचे किती कस्टमर कॉन्टॅक्ट्स आहे. तर तुम्हाला नंबर ऑफ कस्टमर कॉन्टॅक्ट दाखवायचे असेल तर ते. प्राइस ऑफ अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस, म्हणजे काही तुमच्याकडे 10 प्रोडक्ट आहे, तर त्यांची तुम्हाला फक्त प्राइस दाखवायची किंवा त्याची रिलेटेड सर्व्हिसेस आहे तर त्या दाखवू शकतो. डिस्टन्स ऑफ कम्युट, म्हणजे ट्रॅव्हलचा डिस्टन्स किती आहे ते दाखवायचं असेल तर ते आपण करू शकतो. इम्प्रूव्हमेंट इन वेल बिईंग, एखाद्या हेल्थच्या रिलेटेड जेव्हा असते तेव्हा त्याची इम्प्रूव्हमेंट किती होते डे बाय डे, तर ते दाखवायचं असेल. टाईम विथ फॅमिली अँड फ्रेंड्स, तुमचा टाईम तुम्ही किती स्पेंड करताय फॅमिली अँड फ्रेंड अपार्ट फ्रॉम युअर वर्क, अशा गोष्टी आपण दाखवू शकतो. आता हे एक्झाम्पल तुम्हाला जर विचारलं, सांगा की डॉट प्लॉट कधी यूज करायचा, असा इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन जर विचारला, तर तुम्हाला असे काही एक्झाम्पल देता आले पाहिजे जे की तुम्हाला हेल्पफुल असतील उत्तर देण्यासाठी. म्हणजे ग्रुप्स, म्हणजे आपण म्हणतो ना, की त्याच्यातून आपल्याला काय इन्साईट भेटू शकतात. ग्रुप भेटू शकतो, गॅप्स भेटू शकतो, म्हणजे एम्प्टी स्पेस, सिमेट्री म्हणजे काही सिमिलॅरिटी आहे का, आउटलायर्स असतात. आता आउटलायर्स म्हणजे काय असतात, की लेट्स से एन एक्झाम्पल. आता ही आउटलायर एक कन्सेप्ट, चांगली कन्सेप्ट आहे आणि लक्षात घ्या. तर जेव्हा आपण सपोज लेट्स से 10 दिवसाचं टेम्परेचर चेक करतोय किंवा मॉनिटर करतोय किंवा एक्सपेरिमेंटल डेटा म्हणून कलेक्ट करतोय, तर 10 दिवसामध्ये तुमचं लेट्स से 25 ते 30 मध्ये तुमचं टेम्परेचर आहे.
परंतु एखादा दिवस असा येतो की खूप हाय टेम्परेचर लेट्स से 40च्या अराउंड गेलं, तर ते एक आउटलायर झाले. म्हणजे 10 दिवसापैकी 9 दिवस तुमचं 25च्या 30च्या रेंजमध्ये होतं. म्हणजे तुम्ही आहे म्हणजे योग्य आहे. परंतु एखाद्या दिवशी स्पाइक झाला किंवा खूपच जास्त टेम्परेचर झालं 40च्या, मग तो झाला आउटलायर. तर ह्या आउटलायर पण आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी हे डॉट प्लॉट युजफुल असतात. आता इथे बघा, जनरली हे जे असतात, आता इथं जे दिलेले आहे आपले फॉलोअरची संख्या आहे ही 150 पासून 300 पर्यंत जवळपास सेम आहे, परंतु हे फेसबुकचे आहे सर्वात जास्त आहे. याच्यावरून आपल्याला हा आउटलायर म्हणू शकतो आपण, की हा एक खूप सगळ्यात जास्त आहे. याच्यावरून काय आपल्याला लगेच आपल्याला काय होतं, की आपल्याला याच्यावरून कळतं, की हा पर्टिक्युलर फेसबुक आहे ना, याला जास्त फॉलोअर्स आहे. तर अशा पद्धतीचा डेटा आहे. किंवा युनिफॉर्मिटी असते, म्हणजे युनिफॉर्म म्हणजे काय, की सिमिलर डेटा. तर असा पण आपण हा डॉट प्लॉट करू शकतो. नंतर हिस्टोग्राम्स असतात. आता हिस्टोग्राममध्ये काय असतात ना, की व्हॉट डज युअर डेटा लुक लाइक? इज इट सिमेट्रिकल? म्हणजे शेप ऑफ डेटा जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल, तर त्यावेळेस आपण हिस्टोग्राम्स यूज करतो. इज देअर मोर दॅन वन पीक? पीक म्हणजे काय? हायेस्ट पॉइंट. आणि आर देअर एनी गॅप्स ऑर अनविज्युअल व्हॅल्यूज? गॅप म्हणजे काही पूर्ण एकतर सिमिलर डेटा असू शकतो किंवा एखादा पॉइंट असा असू शकतो की खूपच आउटसाइड आहे किंवा आउटलायर म्हणतो त्या टाईपचं, किंवा तो तर ते फाइंड आउट करायचं असेल त्यावेळेस आपण हिस्टोग्राम यूज करतो. आता हिस्टोग्राममध्ये बघा, ही युनिफॉर्मिटी असू शकते किंवा डेन्सिटी असू शकते, एक वाय ॲक्सिसवर, आणि युनिफॉर्मिटी म्हणजे जे काय आहे ते. आता याच्यात आता नॉर्मल डिस्ट्रिब्युशन जर असेल तर तुमचं बरोबर असं एक इथून चालू होईल आणि असा डेटा दिसेल. आणि याच्यात दोन प्रकार असतात. आता हे एक्झाम्पल जेव्हा आपण घेऊ ना तेव्हा अजून क्लिअर होईल. पॉझिटिव्हली स्क्यूड डिस्ट्रिब्युशन. पॉझिटिव्हली म्हणजे काय आहे, की आपला जो डेटा आहे तो एका बाजूला पॉझिटिव्हली हे झालेला आहे, म्हणजे आणि इकडे बघा तुम्ही खूपच लो साईडला आहे. आणि हा निगेटिव्हली म्हणजे काय, सुरुवातीला जो डेटा आहे तो खूप कमी आहे आणि जो शेवटी शेवटी आहे तो जास्त आहे. तर हे निगेटिव्ह स्क्यू झाली. तर आणि यू शेप एक असतात, सुरुवातीला आणि लास्टला जास्त असतात, मध्ये कमी असतात. तर हे यू शेप स्क्यू डिस्ट्रिब्युशन असतात. त्यानंतर आता हे सर्व चार्ट्स आहे ते थोडेसे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या फक्त. लाईन चार्ट्स असतात एक. आता लाईन चार्ट्स जेव्हा आपल्याला डेट वाईज और सेल्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम किंवा रेव्हेन्यू ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम किंवा टेम्परेचर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असं काही डिस्प्ले करायचं असेल तेव्हा आपल्याला लाईन चार्ट दाखवता येतो. लिनियर ग्रोथ म्हणजे काय, की अशी सरळ होते. एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजे अशी एकदम अशी डायरेक्ट अशी वरती वरती जाते. आता ही लाईन चार्ट जर तुम्ही बघितले तर बऱ्याच वेळा तुम्ही आता स्टॉकचे जे किंवा कंपनीचे शेअर्स असतात ते लाईन चार्टने दाखवले. म्हणजे डेलीचं ट्रान्झॅक्शन असतं, डेलीचं त्यांचं अपडाऊन दाखवतात, ते लाईन चार्टने दाखवतात. असे बिझनेसचे एक्झाम्पल तुम्ही लक्षात घेऊ शकतात, की एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचा शेअर आहे, म्हणजे लेट्स से टाटाच्या कंपनीचा शेअर आहे. तो टाटाच्या कंपनीचा शेअर मागच्या 1 वर्षात कसा परफॉर्म झालाय, तर मंथ वाईज जर त्याचं दाखवलं गेलं तर तुम्ही Googleवर जर सर्च केलं, असं टाकलं टाटा मोटर्स शेअर्स, तर तुम्हाला तिथं लगेच एक लाईन चार्ट येईल असा. तो लाईन चार्ट मग तो तुम्हाला दाखवेल. डेलीचा पण चार्ट दाखवेल, वीकलीचा दाखवेल, मंथलीचा दाखवेल, त्यानंतर YTD दाखवेल, इयर टू डेट. असं प्रत्येकाचा चार्ट्स असे दाखवले जातात. आता हे सगळे चार्ट्स आहे ना, हे आपल्याला स्वतःहून म्हणजे टेक्निकली प्लॉट करता आली पाहिजे. आपला जो डेटा आहे ना, तो आपल्याला इथे रिप्रेझेंट करता आला पाहिजे. ते आपण प्रॅक्टिकली शिकणारच आहोत. याच्यात आपल्याला काय फाइंड आउट करता येतं, तर पॅटर्न्स. हॅलो सर. हां, बोला. सर एक मिनिट, मागची स्क्रीन ते दाखव ना परत, लिनियर ग्रोथची. याच्यामध्ये लिनियर आणि एक्सपोनेन्शियल कोणतं आहे? हे लिनियर म्हणजे जे म्हणतो ना आपण, की ही जी स्ट्रेट लाईन झाली ना जवळपास अशी, याचं एकच आहे. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय आहे ना, की अशी हळू पण वरती ज्याची एक्सपोनेन्शियल म्हणजे जास्त ग्रोथ आहे. ज्याची एक्सपोनेन्शियल म्हणजे जास्त ग्रोथ होते ना अचानक अशी, त्याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणू शकतो. आणि लिनियर म्हणजे रेग्युलर त्याची ग्रोथ त्याच्या हिशोबाने चालू आहे. म्हणजे सुरुवातीला थोडं आहे. नंतर हळू अशी स्ट्रेट लाईनच आहे. फक्त पण ग्रोथ आहे. लिनियर ग्रोथ म्हणजे काय, जे काय लेट्स से 10% ग्रोथ होते किंवा 5-5% ग्रोथ होते, ती सिमिलर.
परंतु काही काही असतात ना, तुम्ही आता बघा कोणत्याही कंपनीचा शेअर पण बघा, कधी-कधी एखादा डिसिजन एखादी कंपनी घेते, तर त्यांची एक तर ग्रोथ अशी डायरेक्टली एखाद्या पॉइंटवरून अशी डायरेक्ट वरती जाते. तर त्या टाईपचं ही एक्स्पोनेन्शियल ग्रोथ आहे ही. आणि ही जी लिनियर ग्रोथ आहे, ती नॉर्मल ग्रोथ असते, पण अपवर्ड असते ती. म्हणजे अपवर्डच असते ती, म्हणजे पॉझिटिव्हच मूव्हमेंट असते. पण ती लिनियर असते, म्हणजे युनिफॉर्म किंवा सिमिलर पर्सेंटेजने त्याची ग्रोथ होत असते. ते आपण प्रॅक्टिकली घेऊया, हे कसं इम्प्लिमेंट करायचं तेव्हा, याची लिनियर ग्रोथ आणि एक्सपोनेन्शियल ग्रोथ. ठीक आहे. त्यात आपण लिनियर ग्रोथमध्ये आपलं लाईन चार्टमध्ये आपण ॲक्चुअली पॅटर्न्स बघतो. हे पॅटर्न्स आणि त्याचे डेव्हिएशन्स, म्हणजे कधी-कधी काय होतं ना, की काही बॅड डिसिजन घेतले एखाद्या कंपनी, तर त्यांचा शेअर एकदम खाली येतो. तर त्यावेळेस पण काही किंवा काही अजून डिसिजन असतात. सरकारचे काही डिसिजन असतात किंवा लेट्स से काही कुठं वॉर सिच्युएशन झाली. म्हणजे एखाद्या कंपनीचे काही शेअर त्याच्यामुळे खाली येतात. त्यावेळेस पण असे डेव्हिएशन्स होऊ शकतात. पर्टिक्युलर काही सायकल्स असतात. आता सीझनल सायकल्स असतात. म्हणजे काही प्रॉडक्ट्स असतात ना, ते पर्टिक्युलर सीझन्समध्ये परफॉर्म करतात किंवा त्यांचा तेवढा सेल्स होतो. म्हणजे काही रेनी सीझनमध्ये लेट्स से रेनकोट आहे. रेनकोट फक्त सेल्स कधी होतो त्याचा, रेनी सीझन असतो त्यावेळेसच जास्त सेल होतो. तर असे पॅटर्न्स किंवा सायकल्स असतात ते आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी हे लाईन चार्ट्स युजफुल असतात. ठीक आहे. त्यानंतर आता हे एक एक्झाम्पल्स आहे. रेव्हेन्यू व्हॉट इन्साइट्स वी कॅन गेट. मग त्या आता हे मंथ, डोनेशन्स आणि इव्हेंट्स आणि हे 3 कॅटेगरी, 4 कॅटेगरी आणि त्याचा टोटल दिलेली आहे. आणि ही जर आपल्याला मंथ वाईज काढायची असेल, ह्या प्रत्येक महिन्याचं, तर असं हे मंथ वाईज आपण हा लाईन चार्ट असा प्लॉट करू शकतो. मग ही पर्टिक्युलर डोनेशन्सची कॅटेगरी आहे. आणि सर्वांचं जर बघायचं, 4ही कॅटेगरी जर बघितल्या, 3 कॅटेगरी ज्या होत्या आपल्या त्या इथे आपल्याला रेव्हेन्यू बाय सोर्स, प्रत्येकाचा रेव्हेन्यू काय आलेला आहे. मग डोनेशन्स, इव्हेंट्स, ग्रँट्स आणि टोटल. आता ही टोटल आहे ग्रीन लाईन. पण ह्या 3 कॅटेगरी ज्या आहे डोनेशन्स, त्या अशा ह्या डिस्प्ले करू शकतो. याच्यावरून आपल्याला काय होतं ना, जसं हा मॅन्युअल डेटा आपल्याला चेक करायला गेलो तर आपल्याला समजत नाही की कमी जास्त काय आहे. परंतु जेव्हा आपण असं प्लॉट करतो तर लगेच समजतं की कोणत्या कॅटेगरीला जास्त व्हॅल्यू आहे. ते आपण ह्या लाईन चार्टने आपण करू शकतो. स्पार्क लाईन्स असतात. आता ह्या स्पार्क लाईन्स खूप इम्पोर्टंट आणि भारी आहे. म्हणजे एक्सेलमध्ये आपण ह्या तुम्हाला मी आता उद्या प्रॅक्टिकल दाखवतो. ह्याचा हा जर डेटा असतो ना, याच्यात आपण असे हे स्पार्क लाईन्स क्रिएट करू शकतो. म्हणजे याच्यात म्हणजे सेलमध्ये, एक्सेलच्या सेलमध्ये खूप भारी आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं, की अरे हा कुठेतरी काहीतरी आता इथं बघा, इथून वरतून परत खाली आले. हा का आला? तर हे थोडं पण एनालिसिस करण्यासाठी सोपं असतं. ह्या स्पार्क लाईन्स असतात. आपण एक्सेलमध्ये ह्या इनबिल्ट करू शकतो. किती पण आपले कॉलम्स असले तर त्याच्यात आणि हा हे लगेच आपल्याला करता येतो. म्हणजे आता हे जे दिसतंय ना स्पार्क लाईन, याच्यासाठी एक स्पार्क लाईन म्हणून फंक्शन आहे. त्याच्यात ती रेंज द्यायची फक्त. तर हे लगेच असा एक चार्ट आपल्याला क्रिएट होतो. किंवा अजून एक असे बार पण आपण क्रिएट करू शकतो. तर त्यानंतर असे आता इथे बघा, ह्या चार्ट स्पार्क लाईनमध्येच आपण थोडंसं चेंज केलं ना, तर असे हे बार चार्ट असे, म्हणजे आता तुम्ही बघा, की जसं-जसं ह्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली घेत जाऊ ना, त्यावेळेस तुम्हाला अजून ह्या गोष्टी क्लिअर होत राहतील, की हां, असे बार चार्ट पण आपण सेलमध्ये पण असे बार चार्ट क्रिएट करू शकतो. आता ही खरं म्हणजे स्पार्क लाईन आहे, पण त्याचा टाइप केला आपण बार, तर असे हे दिसतात. मग कोणाचे जास्त आहे, कोणाचे कमी आहे. हे म्हणजे हे नंबर बघण्यापेक्षा हे जे आहे ना व्हिज्युअलायझेशन्स ते लवकर आपल्याला नोटीस होतात. त्यासाठी आपण हे यूज करायचे. त्याच्याऐवजी आपण असे लाईन म्हणजे हे जे आहे ना, असे पाइप कॅरेक्टर पण आपण यूज करू शकतो. त्यानंतर स्कॅटर प्लॉट आहे. आता हे मी थोडं फास्ट घेतोय. स्कॅटर प्लॉटमध्ये पण आपण असे डेटा प्लॉट करू शकतो आणि त्याच्यात एक ही लाईन काढू शकतो. ही लाईन म्हणजे त्याचं प्रोडिक्शन असतं, की म्हणजे एक सेंटरला लाईन जर काढली, तर याचा आपल्याला ट्रेंड कळतो. की अपवर्ड आहे की डाउनवर्ड आहे, त्या टाइपचं. आता हे प्रॅक्टिकली घेतल्यानंतर कळेल. आणि याच्यात आता आपल्याला जेव्हा आपण हे लाईन चार्ट वगैरे क्रिएट करतो, तेव्हा पास्ट डेटा म्हणजे मागच्या 6 महिन्याचा, 1 वर्षाचा, 3 वर्षाचा असा डेटा घेऊन तो करतो. लिनियर असतो. लिनियर जेव्हा म्हणजे अ, अ, डे वाईज असतो, मंथ वाईज असतो, ते लिनियर टाइपचं. आणि कोरिलेशनल म्हणजे एकमेकाशी डिपेंडंट असतात. म्हणजे डेजवरती त्याचा सेल्स डेटा असतो तो
डिपेंड असतो. एक्स्ट्रापोलेशन म्हणजे जे काही एक्स्ट्रा डिटेल्स असतात, म्हणजे अराउंड दॅट पर्टिक्युलर सेल्स रेव्हेन्यू सपोज, मग त्याच्यात कोणते प्रोडक्ट्स आहे वगैरे, त्याचं पण आपण काही ॲडिशनल डिटेल्स टाकू शकतो. एक शेवटचा मॅप आहे डेटा मॅप्स. आता हा डेटा मॅप्स खूप महत्त्वाचा आहे. तर एक आपली एक्सेल शीट आहे ती आपण उद्या प्रॅक्टिकली घेऊया. त्याच्यात आपण हे प्लॉट करू शकतो. आता लेट्स से कोविड केसेस होते, की पर्टिक्युलर ह्या स्टेटमध्ये कोणत्या रिजनमध्ये जास्तीत जास्त कोविड केसेस होते वगैरे असं टाईपचे. मग याला असं आपण डॉट डॉटने पण प्लॉट करू शकतो. म्हणजे मॅपमध्ये पण आता याला 2 कॅटेगरी लागतात, लॅटिट्यूड आणि लँजिट्यूड. हे 2 लागतात, ज्याच्यात आपल्याला हे मॅपवरती आपण हा डेटा, कोणताही डेटा असेल, जो रिजन वाईज असेल, स्टेट वाईज असेल, सिटी वाईज असेल, तो प्लॉट करू शकतो. आणि हा खूप हेल्पफुल असतो जेव्हा आपल्याला डेटा प्लॉट करायचा असतो. तर ठीक आहे. हे आता मीटिंग एंड होईल माझ्या मते 1-2 मिनिटात. फक्त मी आता काय करतो ना, काही क्वेश्चन्स असतील 1-2 मिनिटात, ते घेऊया.